श्री क्षेत्र आळंदी. हे नाव ऐकल्यावर आपल्याला आठवण येते ती म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींची, इंद्रायणी काठी असणाऱ्या त्यांच्या समाधी मंदिराची. त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखीची. या वर्षीची पालखी तुम्ही पाहिलीत का? नसेल पाहिली तर आपल्या चॅनलवर या वर्षीच्या पालखीचा व्हिडिओ आहे, नक्की पहा. या आळंदी गावात ज्ञानोबारायांच्या मंदिरासोबतच श्री गजानन महाराज यांचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे. जर तुम्ही शेगाव मधील मंदिर पाहिले असेल तर तुम्हाला या मंदिरात आल्यावर तेथील नक्कीच आठवण येईल. त्यामुळे या मंदिराला पुण्यामधील शेगाव म्हणण्यास काही हरकत नाही. चला तर मग या मंदिराविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. पुण्यापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आळंदी हे क्षेत्र आहे. श्री ज्ञानेश्वर समाधी मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर देहू आळंदी मार्गावर हे गजानन महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच आपल्याला टेकडीवर असलेले सुंदर मंदिर दिसते. मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 50 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर केलेले कोरीव काम खूपच सुंदर व पाहण्यासारखे आहे. 1998 मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले व पुढील 3 वर्षांमध्ये ते पूर्ण देखील झाले. मुख्य मंदिर हे 2 मजल्यांमध्ये विभागलेले आहे. वरील बाजूस सर्व भाविक श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात, तर खालच्या मजल्यावर पारायणासाठी खोली असून ज्या भाविकांना पारायण करायचं असेल ते त्या ठिकाणी बसू शकतात. जपमाळ व ग्रंथ पुस्तिका देखील या ठिकाणी भाविकांना उपलब्ध करून दिले जातात. मंदिरामध्ये दररोज 2 वेळा आरती होते, तर शुभप्रसंगी कीर्तन व महाप्रसाद देखील भाविकांना दिला जातो. या ठिकाणी प्रवचनाची एक वेगळ्या आणि प्रशस्त हॉलची देखील सोय आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये येताच आपल्याला भक्त निवासाची इमारत दिसते. होय, या ठिकाणी भक्तांना राहण्याची सोय देखील आहे. या ठिकाणी भक्त निवासाच्या 4 इमारती आहेत. तसेच रूम बुकिंग हे त्या ठिकाणी जाऊनच करावे लागते. बुकिंग ऑफिसच्या मागच्या बाजूला एक छोटे कॅन्टीन देखील आहे, ज्या ठिकाणी चहा पाण्याची सुविधा उपलब्ध असते. या मंदिराची संपूर्ण देखभाल ही श्री गजानन महाराज संस्थानातर्फे केली जाते. त्यामुळे मंदिर परिसरातील स्वच्छता, मंदिरामधील शांतता, प्रसन्नता हे सर्व पाहून आधी सांगितल्याप्रमाणे शेगाव मध्ये आल्यासारखे वाटते. हे मंदिर मुख्य रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी पार्किंगची मुबलक सुविधा नाही. मंदिर परिसरात थोडी जागा आहे आणि मंदिराच्या बाहेर रस्त्यालगत आपण पार्किंग करू शकतो. जर तुम्ही पुण्यावरून बसने येणार असाल तर देहू फाटा येथे उतरून 10 मिनिटांमध्ये चालत मंदिरापर्यंत पोहोचू शकता. या मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर आपण श्री संत ज्ञानेश्वर यांचे समाधी मंदिर व जवळच असणारे सुंदर असे श्रीकृष्ण मंदिर पाहू शकतो. शेगावला जाणे शक्य नसेल तर आपण या ठिकाणी येऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊ शकतो. जर तुम्हाला शेगावच्या मंदिराविषयी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरील शेगाव दर्शनाचा व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला हे मंदिर माहिती होते का? व आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत.